गावाला नमस्कार. आज एका कार्यक्रमासाठी इल्लं आहे. कोणीतरी खास बोलवला होता आणि कार्यक्रमासाठी इल्यानंतर म्हाका मनापासून वाटला की ह्या गोष्टीची सोशल मीडियावर तितकी माहिती नाही आहे आणि ही गोष्ट साधारण बऱ्याच लोकांका किमान माहिती नाही की आय डोंट नो. म्हाका वाटलं नाही की ठाण्यामध्ये सुद्धा या संदर्भात कोणाक माहिती असत. सो आणि ह्या मालवणीत मी काय करते, कारण मालवणी दिवस महत्त्वाचं. मी स्वतः मालवणी आणि ह्याच्यातले इकडचे काही आर्टिस्ट असत, त्याच्यातले काही आर्टिस्ट कणकवली आणि मालवण या पट्ट्यामधले असत. म्हणजे आपल्या कोकणातली मुलं मुंबईत येऊन कसं डंको वाजवतात ह्या तुम्ही बघा. आणि अप्रतिम आर्ट फॉर्माक आपल्याक वाटता की आता काय जुने आर्टिस्ट रवले नाही, AI चो जमानो इलो, सगळे लोक कोणी आता हाताने काय करत नाही. पण ह्यो आपलो भ्रम हा आणि हो अंधविश्वास हा. अजूनही लोक हाती कामावर जास्त भर देतात, त्या अगदी बारीकीने होया यासाठी सुंदर प्रयत्न करतात. तर मी आता तुमका अगदी कॅमेऱ्यावर रिफ्लेक्ट केल्यावर ह्या आर्ट फॉर्मचा गॅलरी भरलेली आहे ठाणे आर्ट स्कूलला. उद्याचा दिवस, आज तारीख 6 ना, आज 6, उद्या 7 तारखेपर्यंत ह्या एक्झिबिशन असा. आणि आता मी थोडक्यात लगेच मी तुमका पलटी घेऊन तुमका डायरेक्ट एक्झिबिशनमध्ये घेतो आहे. 3 महिन्याचं एक्झिबिशन आहे. आपण त्या संदर्भात मधल्या आर्टिस्ट लोकांशी सुद्धा बोलूया. बघ, नाही मी तुला घेतो, मला मी हां चालेल, तू ये इकडे. काय करू तू, बस तू चाल की पुढे. हे तुझं नाव काय बाळा? सिद्धेश. आडनाव वाघे. सिद्धेश वाघे. ह्यो पालघरचं पोरगो आणि पालघर वाडामधलो ह्यो आर्टिस्ट आणि सुंदर आर्ट फॉर्म असं त्याचे. आणि ह्यो इथले म्हाका गाईड दाखव किलो खूप चांगल्या पद्धतीने यांनी गाईड केलं ना, दाखवता. आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करतो. बघा लोकांनी म्हणजे बघा म्हणजे की किती सुंदर पद्धतीने आजही ह्या स्केच आर्ट फॉर्म फार बारीकीने केला जाता, जपला जाता. आणि ह्या गोष्टी कुठल्याही AIने कुठेही मात केलेली नाही. आजही ह्या पद्धतीचं शिक्षण मुलं घेतात, आवडीने घेतात. आणि ना की AIच्या जमान्यामध्ये सगळा मोबाईलवर होताला, चांगले iPod घेतलो किंवा एखादा मॅक घेतला की हे सगळं काढता येईल अशी जी सगळ्यांची भ्रांती. वाव किती सुंदर आहे बघा. असं ज्यांना वाटतं आहे त्यांना या सगळ्या गोष्टीतून ह्यांकी सगळ्यांनी बघू गोया की ह्या आर्ट फॉर्ममध्ये सुद्धा काम केलं जातं. हे सगळे स्टुडंट कुठल्या स्कूलचे आहेत? JD आर्ट. कुठे आहे हे स्कूल? ठाणे स्कूल ऑफ आर्टमध्ये. हां, अच्छा, म्हणजे आपण ज्या वास्तूत उभ्या तिथेच आहे. ओके, लुईसवाडी म्हणून ठाण्याची जी आहे तिथे ह्या JD स्कूल ऑफ आर्ट असा. आणि सुंदर अप्रतिम म्हणजे JJ स्कूल ऑफ आर्टच्या गॅलरीत फिरल्यासारखे वाटतं. आणि ही सगळी आर्ट फॉर्म पेन्सिल स्केचवर काम करून याच्यानंतर कलर फॉर्ममध्ये कॅनव्हासवर असत. हे सुंदर चित्र ह्या चित्र तुमका लांबून कळतला, जवळून नाही कळायचा. जवळून त्याच्यामधले डिफॉल्ट दिसतात, पण लांबून ह्या सुंदर. हे खूप छान आर्टवर्क यांनी केलेलं आहे. ह्यांका सब्जेक्ट दिले जातात, या पद्धतीने ही पोरा कामा करतात. हे बघा, वाव, या पद्धतीचं सुंदर. आता तुमचं सांगू ह्याच्या पद्धतीने इंटरनॅशनल फॉर्मला खूप लोक ह्याच्या पद्धतीने मार्केटिंग. हे एक आदिवासी कंटेंट आहे. ह्या आदिवासी फॉर्म असा हो. आणि मी आता मागे तुमका बघितलं आहे, तुम्ही बघितलास माझं महालक्ष्मी सरसमध्ये एक लेडीज ह्याच पद्धतीच्या फॉर्मवरच्या पेंटिंग्स घेऊन येली आणि तिच्याबरोबर चांगला हितगुज जपला झाला आणि खूप चांगला बोलणं पण झाला तिच्याबरोबर. बरीच लोक इलेली असतात इकडे, बरीच लोक बघतात. आणि काही जुने लुप्त झालेले आर्ट फॉर्म असतात, पण व्हेरी गुड. मुला म्हणजे मला आश्चर्य वाटलं की अजूनही स्केचवर काम चालता. नाहीतर मी विचार केला की AIला लोकांकडे मॅक इले, त्याच्यामुळे कदाचित या फॉर्मवर कोणी काम करतच नसत डायरेक्ट. पण खूप छान मेहनत आहे. तुला नाही कधी वाटलं मॅकवर काम करावं? काम केलेलं आहे एकदा दोनदा, म्हणजे होतं चांगलं. पण हा फॉर्म शिकणं गरजेचं आहे, बेसिक. पण मी तुम्हाला सिरियसली सांगतो, जरी मॅकवर करणारे असतील, पण ज्याला हाती जमतं आहे ना, ते करताना जी मेंदूमध्ये कलादृष्टी
निर्माण होते किंवा ते जे जजमेंट निर्माण होतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे बघ आमचं पोरगो असा. नाव सांग तुझा. मितेश. पूर्ण नाव सांग. बापाशीचं नाव नाही. अनिल गावडे. मितेश अनिल गावडे. हे पोरगो पण आपलं आर्टिस्ट असा. गणपती बनवता. ATD सेकंड इयर. हां सेकंड इयरला असा. गणपती आणि हो त्याचं बापूस. हे कोकण सम्राट असत दोघंही. बापूस कोकणी उद्योगाचं उद्योजक आणि झील खूप चांगला गणपतीचं काम करता. आखणी बिखणी करता. आणि आता त्यांनीच मला इन्व्हाइट केलं की काका बघू केव्हा तुम्ही असा. म्हणून मी खास ती नेरूळवरनं इकडे येईल आहे बघू. आणि आश्चर्यचकित झालं की खूप जबरदस्त असा पेंटिंग ह्या पोरांनी केलेला. आपण हे पहिलं फ्लोअर बघितलो. खूप सुंदर फ्लोअर बनवलेलं आहे मी. आता आपण सेकंड फ्लोअरला जाऊया. मला वाटतं समोर पण आहे का एक. इथे आहे का. ओके ओके. हा एक दुसरा फ्लोअर आहे. वाव ही सगळी तरुण सळसळती रक्तमंडळी असत. ह्या पोरांनी बनवलेले असतात. सगळे आर्टिस्ट असतात काय रे. अरे कर कर तुझा चला नाही. मी फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ घेत आहे. पोरा घाबरली. इतक्या सुंदर आर्ट फॉर्म केलं नाही. ही डायरेक्ट विक्री म्हणजे आता तुम्ही आत्ताच बघितलं अशात SM पंडितांचं एक पेंटिंग आहे. 163 कोटी 20 लाख रुपयात गेला. कृष्णाचा आणि त्याच्या आवशीचा आणि गाईचा दूध काढतानाचा फोटो. हा पेंटिंग फार पूर्वीपासून होता पण अजूनही त्याची विक्री किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा ऑप्शन झाला नव्हता. पण पुनावाला यांनी त्या पेंटिंग 163 कोटी 20 लाख एवढ्या रुपयात विकत घेतला. आणि भारतातला जगामध्ये भारतामधला पहिला पेंटिंग आहे ज्या सगळ्यात जास्त कॉस्टमध्ये विकत गेला. 163 कोटी 20 लाख. सुंदर आर्ट फॉर्म केलं त्यांनी. हो सुंदर अप्रतिम. हा डेमो होता. हो इकडे घड्याळ्यात काढून कंटाळलं वाटतं तो चेहरा बरोबर काढून. सुंदर. हे वाव हे थोडंसं एम्बॉस आहे 3D सारखं आहे. थोडंसं हे केलं आहे. वाव एक सुंदर फॉर्म आहे. ॲबस्ट्रॅक्ट जवळजवळ पण अप्रतिम केलेला. वाव झकास. हड्ड्यांची मुवमेंट म्हणून ते एक्सप्लेन केलं. एका चांगल्या हॉस्पिटलसाठी त्या बोन सेंटरसाठी एक सुंदर आर्ट फॉर्म आहे. वाव. हो हो हो. ह्या बघा काय ता सुंदर पेंटिंग केलेल्या आहेत या सगळ्या. तो खाली पण काढलेला छोट्या ह्याच्यामध्ये होतो तो मोठ्या ह्याच्यात. अरे वा. हे एकच चारी वेगवेगळ्या अँगलनी काढलेलं वाटतं. मॉडेल होतं त्याचं. कारण बऱ्याच जणांनी काढलेलं दिसलं तो. नाही बघितलं. सुंदर. आता काय आहे. आता उद्याचा प्रोग्राम. अच्छा हे आता लावतात ते उद्यासाठी. हे सगळे आर्टिस्ट आहेत. हा हे आर्टिस्ट असतात. उद्या मला वाटतं यांचं पारितोषिक वितरण समारंभ आहे. आणि सुंदर आर्ट. आपण आता पहिला माळा बघितला आहे. अजून म्हणजे 3rd फ्लोअर बघितला आहे. आता याच्यानंतर खालचे फ्लोअर बघूया. हे सगळे तुम्ही सगळे आर्टिस्ट आहेत. हे सगळे करणार म्हणजे हेच करणार आहे ना. हां हां मी तुम्हाला दाखवतो ना सगळ्यांना. मी हे यूट्यूबला टाकणार. काय नाव तुझं बाळा. प्रद्युम्न सुतार. तू पण ओंकार उपरे. हे पिल्लू तुमचं काय नाव तुझं बाळा. मधुरा
तुमची पण इथे पेंटिंग्स आहे? अच्छा, तू ही पण? तुझं नाव काय? व्हेरी गुड. कसं वाटलं तुम्हाला तुमचं एक्झिबिशन पहिल्यांदा इथे लागलं? लोकांनी काय रिस्पॉन्स दिला? चांगलं आहे. ॲक्च्युली मी खाली त्यांना सजेस्ट केलं की ह्या पेंटिंग्सवर ज्याची एखाद्याची पेंटिंग चांगली आवडली असेल त्याला नंबर दिला असता तर समोरच्याने एखाद्या वहीमध्ये लिहिलं असतं की 29 नंबर पेंटिंग मला जास्त आवडली किंवा एका फ्लोअरवर. तर असं नेक्स्ट टाईम थोडंसं लक्षात ठेवा. ॲक्च्युली असं पहिल्यांदा होते की अजून नंबर लागलेले नाहीत. नंबर आम्ही शेवटच्या दिवशी रिव्हील करणार. हो नाही पण आता समज मी 3 दिवस बघितलं आहे. पहिल्या दिवशी मी आता दुसऱ्या दिवशी कितवा दिवस आहे आजचा? आजचा चौथा दिवस आहे. आज कदाचित मला उद्या यायला मिळेल की नाही माहिती नाही. पण काही याच्यातली मला काही पेंटिंग्स चांगल्या वाटल्या ज्या फॉर्मप्रमाणे. तर मला असं वाटलं की त्याच्यावर असा नंबर असता तर मी डायरीमध्ये नोट केलं असतं की ह्या नंबरचं जे पेंटिंग मी बघितलं ते कुणाचं आहे काय त्याच्याशी मला नाही घेणं देणं, पण ते कुणाचं आहे याच्याबद्दल मी रिमार्क दिला असता की हे खूप छान पेंटिंग केलं आहे असं म्हणून. म्हणजे पहिल्या दिवसापासून ठेवलं तर त्यावेळी तुम्हाला ॲक्च्युअल त्याच्यात जास्त रिवर्ट्स मिळाले असते त्याच्यात किती जणांना आवडलं. पण एनिवेज खूप मलाही माहीत नाही, कदाचित थोडीशी सोशल मीडिया इथे कमी झाला आहे, ॲडव्हर्टायझिंग नाही आहे. मी नेरूळवरनं आलो आहे. सो हां याच्यासाठी सो सोशल मीडिया जास्त असता किंवा त्याचं जर तुम्ही यंगस्टर आहात सगळे, तुमच्या ह्याच्याप्रमाणे प्री प्लॅन करून जर केलं असतं थोडं नेक्स्ट टाईम लक्षात ठेवा. एक्झिबिशन ठरलं की त्याच्या आधी त्याचा सोशल मीडिया पहिला करून घ्यायचा आणि त्याप्रमाणे. आणि मला असं वाटतं मी एक उद्योजक आहे, मी त्या हिशोबाने बोलतो. तुम्ही स्टुडंट आहात कदाचित हे अगदीच पहिल्यांदाच विकायला जाणं असं तुम्हाला, पण याच्यातनं काही कॅश करता येईल असाही विषय ठेवायचा. तुम्ही 100 रुपये खर्च करताय की नाही तर 100 रुपयावर अजून 50 रुपये खर्च करायचे. पण असं एक्झिबिशन ठेवायचं की त्याच्यातनं एखादा घेणारा घेऊन पण जाईल त्याच्या किमतीने. सो त्याच्यातनं तुम्हाला आयदर पुढच्या एक्झिबिशनसाठी एखादा आर्टिस्ट जर तसा गरीब असेल किंवा तसंच जर असेल तर त्याच्यातनं काहीतरी रेव्हेन्यू जनरेट होतो. आता ही शाळा संस्था करते पण समथिंग अर्निंग होऊन जातं. समोरच्याला पण थोडंसं हुरूप येतो, अरे यार माझं पहिलं वर्ष. पण खूपच अप्रतिम आहे. आणि खरंच सोशल मीडियावर हे माहिती नाही आहे की या पद्धतीने तुम्ही लोक काम करताय. म्हणजे आत्ता तरी बऱ्याच जणांची धारणा आहे की मॅक पॅड आलेले आहेत, आयफोन. आता कोण एवढं सगळं बारीक काम करत बसतं आहे, पण करताय, आनंद आहे, खरोखर आनंद आहे. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. नक्की मला हा माझा पुतण्या त्याच्या सांगण्यावर मी इथे आलो, नाही तर मला माहितीच पडलं नसतं. अगदी याला सांगू ठेव. नेक्स्ट इयर सुरू करायच्या आधी मला एकदा सांग, मी तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगप्रमाणे सांगेन, पण ज्याच्यातनं तुम्हाला प्रॉपर इन्कम होईल. तुमच्या चॅनलचं नाव? माझं चॅनल बिनल नाही, मी असंच याच पद्धतीनेच व्हिडिओ टाकतो. माझं स्वतःचं यशवंत वाडकर माझं नाव. मी तुम्हाला टाकीन, ह्याच्याकडे नंबर देऊन ठेव, मी तुम्हाला तुमच्या ह्याला देईन, यांना मग सगळ्यांना देते व्हिडिओ. ह्याच्या क्लासमध्ये नाही कंटिन्यू राहू दे, हरकत नाही. नवीन अच्छा हां